घेतलंय ते दोघं तिकडे बाजूला बसल्यात कारण त्यांच्याकडे सेपरेट काम आहे भांडे घासायचं. श्रीराम मित्रांनो, तर आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मसाला राईस. रात्री बनवलं होतं चिकन, आज मसाला राईस. आज पण आपण त्याच पुलाखाली आलेलो आहे मसाला राईस बनवायला. तर आज गाडी पण चेंज केली आणि थोडं कागद पण वेगळा टाकलाय. आपले आचार्य दररोजचे किशोर आज नवीन आलाय ईश्वर, आणि बाकीचे 2 कार्यकर्ते कमी झालेत आणि 2 कार्यकर्ते आपले अजून पत्रवाळ्या घेऊन येतात. तर आता स्टार्टिंग केली आपण, बघू आजचा मसाला राईस कसा होतोय. तर आता फोडणी द्यायचं काम चालू आहे. कांदा परतून घेतोय आपण. आता बंद झालं सकाळी. आता सोयाबीन पण धुवून घेतलंय. आता बंद झालंय. ते दोघं तिकडे बाजूला बसल्यात कारण त्यांच्याकडे सेपरेट काम आहे भांडे घासायचं. बाकीचे काम चालू आहे. ईश्वर कापतोय बटाटे, कोथिंबीर नेशितोय. आपला शुभम भाऊ मसाला काढतोय आणि आपला तांदूळ वगैरे नेसून ठेवल्यात, धुवून काढतो. तर फोडणी द्यायचं काम चालूच आहे. तर बघू आता फोडणी द्यायचं दाखवतोय. रावले आहे आता बटाटे काम, बटाटे टाकायचं पण चालू आहे. रावल्या हसू नको राव. टमाटो टाकले, बटाटे टाकले. मस्त याला फ्राय करून घेऊ. तर नाही का त्यांचं पण मसाले मिक्स करून झालंय. आता तेल टाकायचं चालू आहे. थोडं टाकू कारण तर जसं लागेल तसं. हा बिर्याणी मसाला, सुट्टा मसाला. जरा मीठ टाकाय. आवाज होईल आहे का नाही? तापला का शेंगदाणे सगळं टाकतो बरं कसं. हा शेंगदाणे टाक. शेंगदाणे शेंगदाणा लागत टाका. शेंगदाणे पण लागले पाहिजे. यात शेंगदाणे एवढे आलेत म्हणलं त्यात किती घेणार तुम्ही सांगा ना. कशात भातात ते हा टाका. खाली नको सांडू. कोथिंबीर झाली का भाऊ विषय? हो चालू थोडी राहिली. आता किती राहिली? थोडीच कोथिंबीर राहिली. एवढी निसून झाली की आपल्या भातात फ्राय व्हायला जाणार आहे. शुभम बाबू मसाले किती राहिले? मग अक्षय भाई कस काय आजची जंगी पार्टी? हा मजा येईन ना. गोष्टी त्या पहिले कोबी पण टाकलेली आहे. नाही नाही काहीतरी आता नाही का सोयाबीन सुद्धा टाकलेली आहे. सोयाबीन मिक्सिंग डायरेक्ट. कांदा, टोमॅटो, सोयाबीन, अजून फ्लावर, तेल, शेंगदाणे, बिंगदाणे, मक्कर काही त्याच्यात. आजचा बेत डेंजर आहे. चांगलाच विषय डेंजर करतो पाडा आपला अन्न. तर आता सगळं मिक्स करून घेऊया. हॅलो एकदम सगळं फ्राय. बोल. हा
काय पाहिजे 2-3 दिवस काय आलं लय मटेरियल झाले रे हा नाही काम होत बोल ना सोयाबीन नेले झालं सोयाबीन भेटलेलं आहे आता तसं 2-3 दिवस मटेरियल टाकायचं होतं, काय बोलू टाकसं डाळ टाकायची अजून डाळ कमी टाकून डाळीन काय नाही फरक पडणार डाळीन काय फरक नाही पडणार डाळ नंतर टाकायची हळद नाही टाकल्या हळद टाकून पुढी नाही हळद नाही काय तर सगळं मिक्स करून टाक ना हळद नाही टाकली मी तुला तेच म्हणतोय पिवळं व्हायचं कस काय जण काय हळद जबरदस्त हे ना बनाकडं ए, दे टाकून. ए, हळद लागणार हळद टाक मी सांग तुला लागणार आहे. साध्या मसाला ऐकायच्याकडे लय वाटतं सामान आहे ती टाकून एवढी पिवळं त्याला लागायचं पाहिजे बस बस आहे, बस संपली आता बस आहे, कडू लागेल संपली ना आता काय काय चांगलं खायचं सोयाबीन रोट्या तेल कमी पडे का रे ईश्वर आपलं किशा हा? तेल कमी पडे वाटतं सोयाबीन भेटला असेल ते गॅस तुरी दाखव सुरी तुरी तिकडे टेलर लिंबू चोरले हे अद्रक लसूण एवढंच राहिले का ते टाकायची का थोडा गॅस झाली ना बे, इकडे टाकायचे मग देऊ टाकून दे टाकून पेस्ट तेल घेता का दुसरं थोडं तेल अरे अण्णा ऐक आता ते पाणी सोडत ना ते बरोबर तेल खाली घ्या ते मटेरियल झालं जास्त सगळं वल्ल वल्ल खाली बसतं सगळं मटेरियल एवढं तेल ओढून घ्या टाकू का टाका टाका आता मस्त तेल वगैरे टाकून बस बस आता एकदम बारीक तेल वगैरे सगळं स्टीम बस ना तेल तो टाकू पुरे बस हे बस झालं मसाले डाळ दे आता मसाले टाकून घेऊ मसाले ते हे खाली नका टाकू शेवटला फेकता येईल एक साईडला देऊ टाकून सगळं हा चल असं पांगून टाक नाही मिक्स करू नका काय नाही पाहून करू आता मसाला टाकून घेतला आपण मसाले मिक्सिंग केले आता त्याला चांगलं हलवून घेऊ मिरची पावडर टाकली एक नंबर होणार आहे आता मिरची पावडर टाकायचं चालू आहे ते टाकून दे पाहू. कस काय धिंगा नाही हा आपल्या उलटा ते लागणार आहे मी तेच म्हणतो मसाला राईस बनवता नाही ना असं एवढं मटेरियल पाहिजे अर्ध बघूला भात अर्ध बघूला मटेरियल ते पाणी काढा पाणी घरी बाटले चारच धरण करून डायरेक्ट तर आता पाणी टाकून घेऊ ए, पाणी किती लागते मापा मापाने टाका बरं का नंतर नाही रे पाणी टाकावं लागलं थांब ना काही नाही राहिलं पाणी दोरी ऐका रे बारीक. म्हणजे नाही का जरा पडले दोरी ऐका अण्णा. चांगला सीझन पण पाणी अजून लागेल ना कस काय अण्णा क्वालिटी मिरची लागणार राव कुठं करा रे सांग मिरची पावडर लागेल आणि थोडं मिरच्या कुठं आणि खाऊन बघा गाजर तिकडे काही म्हणत नाही मिरची ऑर्डर शिवायचं नाही उकळायचे ना अजून मसाले लय टाकले तर मग पक्का आणि परत त्याचं नाही मिरची कुठं मिरची कुठं 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 मिरची कुठं करता अजून बाट तांदूळ शिजायचं आहे अरे तिखट व्हायची उकडायचे ते मिरची हिरव्या. लिंबू आहे मीठ आहे हे राहून दे नको ते तू खाणं कच्चे त्या आहेत पिशवी ज्याला लागते त्या डाळ सुटसन साफ केली का टाकायचं काम चालू आहे पाणी वर येईन तांदूळ फुटलं बरं टाकचं तांदूळ टाकायचं काम चालू आहे पाणी टाका ते टाकून आला फुल पाणी टाका फुल नको आहे मिक्स कर फुल नका टाकू थोडं टाकू पाणी कमी टाका टाक चल
अरे पाणी यांना वागेल मला वाटतं बस बस रे बस बस लय पाणी. लागल्यावर टाकू ना. त्याच्यावर झाकण नाही राहू बरं. झाकण असलं नाही तर आता आपला मसाले राईस रेडी झालाय. रेडी म्हणजे शिजतोय. आता ते शिजून झाल्यावर आपण एक बघू कसं काय क्वालिटी होती. तर तोपर्यंत बाय बाय. आपला मसाला राईस शिजत होता. मग आलं चौकात म्हणलं स्टिंग वगैरे पिऊन घेऊ जरा बरं वाटत. बाकीची गँग गाडीमध्ये बसलेली आहे. तर आपण असं चौकात आपली गाडी इकडे लावलेली नाही का. ही पलीकडे तर गाडी लावलेली इथं बनवायचं काम चालू आहे आपलं शुभमच्या गाडीत. आणि मग आपण आलो होतो इथं अमृत चाय. मग बघू इथं आता स्टिंग वगैरे पिऊ. स्टिंग घेऊ जबरदस्त. नंतर आपण बसलो होतो इथे चहा वगैरे पेत. अक्षय भाऊ डॉगीला चालू बिस्किट मस्तपैकी जबरदस्त. काय म्हणलं आता टाइमपास करूच तर बिस्किट तरी चारा तेवढंच पुण्य लागेल. कस काय डॉगी कस काय जबरदस्त आहे का नाही. ए दुसरा डॉगी चालला तिकून मागून भेदभाव गेला. शिजून आलेला आहे थोडाच बाकी आहे. उकळी पण फुटलेली आहे. एक 5-10 मिनिटात शिजून. अमोल कुठे तर आपली चटणी खायला नंतर. चला बघू कधी शिजते. आपण बसलोय जेवायला कारण आपला भात झालेला आहे शिजून. सगळी पंगत व्यवस्थित बसलेली आहे. सगळ्यांचं नियोजन ओकेमध्ये. आम्ही त्याबरोबर ठेचा कांदा एकदम दवा के बाज. अण्णा अजून वेळ नाही गेली काय पाणी टाक.